बोल्हे गावात विकासाची सुनामी, विखे जगतापांची एंट्री आणि गर्दी उसळली। प्रभाग 8 मध्ये बिनविरोध विजयामागे कोण? बोल्हेगाव सभेत उत्तर। अहिल्यानगरच्या राजकारणात आज पॉवर शो पाहायला मिळाला। विकासाच्या नावावर मत मागणारे अनेक दिसतात, पण प्रत्यक्ष कामातून विश्वास जिंकणारे नेते फार कमी असतात आणि हाच फरक आज बोल्हेगावमध्ये ठळकपणे दिसून आला। खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप एकाच व्यासपीठावर येताच परिसरात उत्साहाची लाट उसळली। हनुमान मंदिरापासून गणेश चौकापर्यंत निघालेल्या भव्य पदयात्रेत नागरिकांनी स्वतःहून सहभाग घेतला, घोषणा दिल्या आणि विकासाचाच नेता हवा असा सूर लावला। प्रभाग क्रमांक 8 मधील बिनविरोध विजयी उमेदवारांच्या पाठीशी उभं राहत या दोन्ही नेत्यांनी एक स्पष्ट संदेश दिला। बोल्हेगावमध्ये आता शब्दांवर नाही, कामावर विश्वास ठेवला जाणार आहे। वाढती उपस्थिती, उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पाहता येणाऱ्या निवडणुकीत हे नेतृत्वच निर्णायक ठरणार अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। हा परिसर हा सदैव भैया आणि माझा बालेकिल्ला राहिलेला आहे। प्रत्येक वेळेस लोकांना दोनदा बदल दाबाची संधी असायची। लोकसभेला कमळ दाबावं लागायचं, विधानसभेला घड्याळ दाबावं लागायचं, पण ही पहिली वेळ आहे जेव्हा दोन्हीही चिन्ह दाबायला आम्ही तुम्हाला एकत्रितपणे संधी दिली आहे। ठीक आहे, कधी कधी राजकारणामध्ये यश अपयश येत राहत। लोकसभेमध्ये माझा पराभव झाला, पण भैयांना तिथे चांगली साथ तुमची मिळाली। पण राजकारणामध्ये मतदान महत्वाचं का आहे? आज एकदा बटन दाबून आपण 5 वर्ष मला थांबायला लावलं, पण ज्याला बटन दाबलं त्यांनी काय केलेलं आहे आपल्या बोलेगावसाठी? आजही बोलेगाव परिसरामध्ये जे कामं चालू आहेत ते कामं संग्राम भैयाने केलेत। आता बोलेगाव फाट्यापासून आपण बाहेर पडतो, जे कॉन्क्रिटीकरण चालू आहे ते मी करतोय। इथून पुढे विळक घाटापर्यंत जायला जे 2 फ्लायओव्हर आहे ते मीच करतोय आणि इथून 2 फ्लायओव्हर ओलांडल्यानंतर नवीन होणारी MIDC ते पण आम्ही दोघंच करतो। आणि म्हणून मतदान हा विकासासाठी असतो। कोणीतरी सर्वसामान्य माणूसपणाचं ढोंग केलं, कोणीतरी जनतेमध्ये भासवण्याचा प्रयत्न केला की आज आम्ही किती सामान्य आहोत। आज लोकसभेचं मतदान टाकल्यानंतर जनतेला या जिल्ह्यामध्ये काय मिळालं? 1 रुपयाचा निधी या बोलेगावमध्ये नाही, कचऱ्याच्या प्रश्नासाठी एक आंदोलन नाही, जनतेला फक्त मिळालं शिस्तीचा कोटा। गोरगरिबांचे पैसे लुबाडले गेले, आज त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोणाची हिंमत नाही। आणि म्हणून आपण जेव्हा मतदान टाकतो, हे मतदान आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी टाकतो। आपण मतदान टाकतो या बोलेगाव आणि पंचकृषीतल्या उपनगराच्या विकासासाठी टाकतो। आणि मी तुम्हाला शब्द देतो की 1 कमळ आणि 2 घड्याळचं बटन दाबून या अहिल्यानगरमध्ये हा निर्णय अहिल्यानगर शहराच्या जनतेने केलेला आहे। मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16 तारखेला 55 पेक्षा जास्त जागेवर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार। लोक वैतागलेले आहेत, लोकांना माहिती आहे की ही विकासाची युती आहे। ही युती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
की आमची महिलेला कुठल्या प्रकारची हरकत नाही. आणि मग भिंगारजी होत आहे, किसनराव असतील, ते असतील, त्यांचा मुलगा असेल, हे सगळे लोक सक्रिय असणारे लोक आहेत. हे काय आजच कुठेतरी फॉर्म भरायचा कुठेतरी हवा भरली म्हणून नाही, तर हे तुम्हाला सांगतो या क्षेत्रामध्ये आपल्याला आत्मीयतेने काम करणारे लोक आहेत. नाही तर काय असतं, काही लोकांचं असतं की कुठेतरी आपल्याला फक्त उभा राहायचं, कसं करणार मला फक्त ते हाऊस करा. अरे हाऊस नाही बाबा, ही 5 वर्ष लोकांमध्ये राहावं, म्हणजे 5 वर्षामध्ये लागतील. कोणी सांगा हे आमचा पाहुणा आहे, ही आमची भाऊकी आहे, हे आमचा नातेवाईक. तुम्हाला सांगतो निवडणुका हे सोरीकी जुळवायला नसतात. निवडणुका फक्त आणि फक्त एकदा बटणं दाबले की पुढची 5 वर्ष हे आपल्या सेवेकरता असतात, आपल्या उपलब्धीकरता असतात, आपल्या कामांकरता असतात. म्हणून तुम्ही याची जाण ठेवली पाहिजे. आणि मग तुम्हाला सांगतो, एकदा एक बटन न दाबता आलेलं आहे, 3 बटणं आता दाबायचे. कोणते कोणते बटणे? 3. आणि माझं बटन हे वर्षभरापूर्वी दाबलेलं आहे. तर तुम्हाला आम्ही 5 लोक तुम्हाला सांगतो हे पुढचे 5 वर्ष उपलब्ध राहणार. मग तो कुठलाही प्रश्न असतो, त्या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर करावा. आणि तुझ्या दादांकडनं आपल्याला जे काही मिळवायचे ते आपण मिळवून घेऊ. ते कायम आपल्या बरोबर आहे. काय घाट 2-3 किलोमीटरच्या अंतर, फार लांब नाही तो घाट. त्यामुळे ते बटन कायम आपल्या बरोबर, तुम्ही त्याची काळजी करू नका. पण हे सगळे लोक आज नामदार विखे पाटील साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शेवटी आपल्याला छोट्या मोठ्या समस्या असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, पोलीस अधीक्षक कार्यालय असो, अहिल्यानगर महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असतो, हे सगळ्या लोकांचं सहकार्य हे आपल्याला पुढच्या 5 वर्ष आपल्याला लाभणार आहे. आणि म्हणून त्या विचारात जर आपण काम केलं तर आपल्याला प्रत्येक विषयामध्ये एक शाश्वती या माध्यमातून राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या प्रवाहामध्ये काम करत असताना आज आपल्या त्या दृष्टिकोनातून काम करायचंय, मतदान आपल्याला करायचंय. त्यामुळं आपण सर्वांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्व आपले बोलेगावातील प्रमुख मान्यवर असतील, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि 15 तारखेला मात्र आपण काही नाव न वाचता फक्त आणि फक्त चिन्ह पहा. हे चिन्ह आज नवीन नाही, हे आपले जुने चिन्ह आहे. त्यामुळे ह्या चिन्हालाच आजपर्यंत पसंती या अहिल्यानगर विशेषतः आपल्या भागातल्या लोकांनी आपल्याला दिली आहे. म्हणून आपल्या सुद्धा येणाऱ्या 15 तारखेला आपण या चिन्हाला पसंती द्या. आणि कुठंतरी या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जी सत्ता या विचाराची येणार आहे, आणि तो विचार म्हणजे कुठला आहे? तो देव देश धर्माचा सेवक, तोच आपला नगरसेवक. याच विचारानं आपल्याला कुठेतरी मतदान करण्याकरता आपण पुढाकार घ्यावा अशी नम्र विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या आज शनिवार आहे. आज आपल्या या मारुती मंदिरातून आपलं जे ग्रामदैवत आहे, 2013 पासून कोणतीही निवडणूक असली तर आपल्या या मंदिरातून नारळ फोडून आपल्या प्रचाराचा प्रभागात सुरुवात होत असते. आणि या सुरुवात करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे एक सांगावीशी वाटतं की आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया विजयदादा यांनी केलेले जे काम आहे त्या कामावर विश्वास ठेवून लोकांनी आणि यांनी दोघांनी केलेल्या मदतीमुळं आणि या मारुती राय म्हणून मी बिनविरोध झालो. आणि आपले हे तीनही सीट, हे तीनही उमेदवार हे संग्राम भैया आणि सुजयदादा यांनी उभे केलेले आहेत. आणि हे आपल्याला प्रचंड बहुमतांनी, म्हणजे मी प्रत्येकाला विनंती करतो की जसं माझ्यासाठी करणार होते तसंच प्रत्येक जण आपले मित्र असतील, नातेवाईक असतील व आपल्या प्रभागातले संग्राम भैया सुजयदादांचे जवळचे सगळे निकटवर्ती असतील, सगळ्यांना विनंती करतो की आपल्या तीनही उमेदवारांचा विजय आज हे दोघांच्या आशीर्वादाने आपला पक्का झालेला आहे. आणि 16 तारखेपर्यंत 15 तारखेची निवडणूक आहे. 16चा गुलाल घ्यायला परत एकदा आपल्याला एकत्रित यायचे आणि सगळ्यांनी एका दिलाने एका मनाने की आपल्या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी 2 घड्याळ आणि 1 कमळ असं प्रचंड मतांनी विजय करायचे एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. 4 दिवस आम्हाला सहकार्य करा आणि विजयाला मदत करा आणि थांबतो. आज या नवयुवकांनी जो काय भाजपचा आणि राष्ट्रवादीचा युतीचा निर्णय घेतला तो योग्य घेतला. आणि आम्हाला तुमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून दिसून येत आहे की आज राष्ट्रवादी आणि भाजपचा विजय झाल्याशिवाय राहणार
लाडके आमदार माननीय श्री संगम जगताप, आपण दोघं जण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी प्रथमतः आमच्या 3 उमेदवार आणि आपले बिनविरोध नगरसेवक झालेले कुमार भाऊ पाटील आमच्या चौघांचे मी आपल्या दोघांचे फार फार आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या या सभेसाठी आपण सर्व आपल्या भागातील महिला, नागरिक, सर्व मित्रबंधू सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलात. मी आपल्याला सर्वांना माझ्या वतीने या 4ही उमेदवारांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला जे निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये आपल्या युतीच्या 3ही उमेदवारांना आपण भरघोस अशा मतांनी विजयी करावं, मी असं सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.